एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. खरं तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये एक मोठी क्रांती घडणार आहे. असं समजा की प्रवासाचा अनुभव आता कायमचा बदलून जाणार आहे. आणि हा आकडा ऐकून तर आश्चर्य वाटेल. तब्बल 3,000 हो 3,000 नवीन स्मार्ट बसेस एसटीच्या ताफ्यात सामील होत आहेत. म्हणजे विचार करा, हा एक किती मोठा बदल आहे जो आपल्या राज्याच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे. आणि या नव्या कोऱ्या बस सेवेला एक खूपच समर्पक नाव दिलंय, राजमाता जिजाऊ. आता बघा, हे फक्त एक नाव नाहीये, तर एसटीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक खूप महत्वाचं पाऊल आहे, एक महत्वाचा टप्पा आहे. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की ही सेवा नेमकी कधी आणि कुठे सुरू होतेय? चला तर मग याबद्दलचं थोडं अधिक जाणून घेऊया. ही तारीख एकदम लक्षात ठेवा, 24 मार्च. कारण याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. यावरूनच आपल्याला कळतं की ही योजना किती महत्वाची आहे. तर मग पहिल्या टप्प्यात कोणत्या शहरांमध्ये ही सेवा मिळणार? तर ती शहरं आहेत मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर. या 4 मोठ्या शहरांतील प्रवाशांना सगळ्यात आधी या आधुनिक बस सेवेचा अनुभव घेता येणार आहे. आणि यामध्येही नागपूरला सगळ्यात आधी हा मान मिळतोय. हो, नागपूरकरांसाठी 50 बसेसचा पहिला ताफा दाखल होणार आहे. बरं, आपण सारखं स्मार्ट बस म्हणतोय, पण नेमकं काय आहे या बसेसमध्ये की त्यांना स्मार्ट म्हटलं जाते? चला, आता आत डोकावून बघूया आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहूया, जी प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकतील. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आराम. या बसमध्ये बघा, एका वेळी 56 प्रवासी आरामात बसू शकतात. आणि याची जी 3x2ची आसन रचना आहे ना, त्यामुळे प्रवास अजूनच सुखकर होणार आहे. आरामानंतर येतो सुरक्षेचा मुद्दा. आणि इथेही खूप विचार केलेला दिसतोय. प्रत्येक बसमध्ये तब्बल 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेवर 24 तास नजर असणार आहे. आणि हे तर खूपच महत्त्वाचं आहे. आता प्रवाशांच्या हातातच थेट सुरक्षिततेची एक किल्ली दिली आहे. बसमध्ये एक पॅनिक बटन आहे. म्हणजे कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवासी फक्त हे एक बटन दाबून लगेच मदत मागू शकतात. ही खरेच एक मोठी गोष्ट आहे. आणखी एक सोयीस्कर गोष्ट म्हणजे या सगळ्या बसेसमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टम आहे. याचा फायदा काय? तर बसचं अचूक लोकेशन आपल्याला कळेल, त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणं खूप सोपं होऊन जाईल. आपण अनेकदा पाहतो की आपला थांबा कधी येईल याची चिंता असते, पण आता ती चिंता करायची गरज नाही. कारण बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे. त्यामुळे प्रत्येक थांब्याची माहिती आणि इतर महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळतील. त्या जुन्या, पुसट झालेल्या पाट्या आता विसरून जा. या नवीन बसेसवर एकदम आधुनिक इलेक्ट्रॉनिक मार्गफलक आहेत. त्यामुळे बस कुठून कुठे जाणार आहे हे अगदी स्पष्टपणे दिसेल. तर ही सगळी वैशिष्ट्ये आपण पाहिली. पण या सगळ्याचा मिळून प्रवासाच्या अनुभवावर नेमका कसा परिणाम होणार आहे? चला, तेच आता पाहूया. हे बघा, या बसेस मोठ्या शहरांमध्ये शटल सेवेप्रमाणे धावतील. आता शटल सेवा म्हणजे काय? तर कमीत कमी थांबे घेऊन थेट आणि जलद प्रवास. साहजिकच यामुळे वेळेची खूप बचत होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सीसीटीव्ही, पॅनिक बटन, GPS यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे प्रवास फक्त वेगवानच नाही, तर खूप जास्त सुरक्षित आणि पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी अधिक आरामदायी होणार आहे. ठीक आहे, बसेस नवीन आल्या, सुविधा नवीन आल्या, पण याचा एकूण महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेसाठी काय अर्थ आहे? हा बदल फक्त काही नवीन बसेसपुरताच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. हे फक्त काही नवीन बसेस खरेदी करण्यापुरतं नाहीये. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एक नवीन, उच्च दर्जा निर्माण करण्यामागची ही एक मोठी दूरदृष्टी आहे. तर ही सगळी माहिती पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही नवीन राजमाता जिजाऊ बस सेवा प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यात, त्यांच्या रोजच्या प्रवासात खरंच किती आणि कसा बदल घडवून आणेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.